काल बिग बॉसचा एक प्रोमो रिलीज झाला, की घरामध्ये वैभव, आर्या आणि इरिनाचा ट्रायंगल सुरू आहे. त्यानंतर सगळ्या सोशल मीडियावरती धुमाकूळ सुरू झाला आणि सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय, की नक्की हे काय झालं? असा एवढा गेम कसा काय बदलू शकतो? तर आपण एपिसोड टेलिकास्ट होण्याच्या आधी एक प्रेडिक्शन करूया, की आर्याने हा ड्रामा कशासाठी केलाय? का खरंच आर्याला एकतर्फी वैभववरती प्रेम झालंय? का वैभवने असा तिला काही इशारा केलाय? सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते प्रेडिक्ट करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आर्या सुरुवातीला वैभवच्या ग्रुपमध्ये होती. त्यांची तिकडे चांगली ट्युनिंग होती. वैभव, अरबाज, निक्की, आर्या, जान्हवी किल्लेकर, त्याच्यानंतर योगिता, ही सगळी मंडळी एकत्र गेम खेळत होती आणि यांचा एक चांगला असा ग्रुप बनला होता. म्हणजे ऑलमोस्ट तो 6-7 लोकांचा ग्रुप होता आणि व्यवस्थित खेळत होते. तर त्यावेळेस निक्की आणि जान्हवीकडून हे बोललं जात होतं, की आर्या जी आहे ती अरबाजवरती मरती आहे. तिला असं वाटतंय, की निक्कीला जो अरबाजकडून भाव मिळतोय तो तिला मिळावा, अशी त्या दोघींमध्ये चर्चा होती. पण काल आपण प्रोमो पाहिल्यानंतर आपल्या अचानक लक्षात येतंय, की आर्याला तर वैभव आवडतोय. कारण आर्या स्वतः बोलतीये, की मला तुझ्याबद्दल अट्रॅक्शन आहे. वैभव म्हणतो, की मी तुला असा कधीच जे आहे ते साईन वगैरे दिला नाहीये. पण आर्याला आता आवडायला लागलाय. तर काय झालंय मित्रांनो, स्पष्ट बोलतो मी. मला असं वाटतंय, की आर्या ना इकडली ना तिकडली असं झालेलं आहे तिचं गणित. तिला जे पैसे ठेवण्यात आले होते तिच्याकडे, ते पैसे तिला जपून ठेवता आले नाही किंवा ती विसरली कुठे लपून ठेवले पैसे किंवा तिचे चोरी गेले, काय एक्स-वाय-झेड असेल. त्यानंतर ज्या टीममधून आता ती खेळते, त्या टीममधली लोकं तिच्यावरती विश्वास दाखवत नाहीयेत. टास्कमध्ये पण तिला काल एवढा भाव मिळाला नाहीये. कॅप्टन्सीसाठी सुद्धा तिला एवढा प्रेफरन्स मिळाला नाहीये. त्यानंतर मित्रांनो, तिने ज्या ग्रुपच्या विरोधात जाऊन जे आहे, हे असं सगळं कांड केलं होतं किंवा ज्या ग्रुपच्या विरोधात गेली होती बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी आणि एक वेगळं लीडरशिप क्वालिटी दाखवली होती, ती क्वालिटी आता संपत चालली आहे. म्हणजे समोरचा जो ग्रुप आहे तिला डॉमिनेट करून टाकलंय आणि तिला त्या ग्रुपमध्ये भाव मिळत नाही आणि इव्हन जो लास्ट ग्रुप होता त्यांचा म्हणजे वैभव अरबाजचा, तिकडे सुद्धा तिला भाव मिळत नाही. मग आता तिच्याकडे गेम खेळायला जागा उरते कुठे? जागा तर उरत नाही. मग असं काहीतरी स्ट्रॅटेजी करा, ज्याने आपण चर्चेत राहू आणि चर्चेत राहण्यासाठी जे आहे ते आर्याने अशी गोष्टी केलेली आहे. रडायचा ड्रामा केलेला आहे आणि वैभवला म्हणते, की मला तुझ्याबद्दल अट्रॅक्शन वाटत आहे. आता हे अट्रॅक्शन किती दिवस चालणार आहे, काय होणार आहे, हे आपल्याला समजेलच. पण बिग बॉसचे मेकर्स मात्र याचा खूप जास्त भयानक फायदा घेणार आहेत आणि आर्या आणि वैभवची ही लव्ह स्टोरी आहे ना महाराष्ट्रावरती थोपणार आहेत, असं सद्यस्थितीत तर वाटत आहे. आर्याने जो काही कांड केलेला आहे, तो फक्त फुटेज आणि फुटेजसाठी केलाय. दुसरा कशासाठी नाही केला, असं सध्या तरी वाटत आहे. हे होतं छोटंसं प्रेडिक्शन आर्या आणि वैभवचा जो प्रोमो आलाय त्याबद्दल. आता मित्रांनो, आर्याचा मी डिटेल गेम प्लॅन जो आहे, तो गेम प्लॅन उद्या रिलीज करणार आहे. मी ऑलरेडी तो बनवलेला आहे. पण हा प्रोमो बघितल्यानंतर अजून त्यामध्ये गोष्टी काहीतरी ॲड होतील आणि उद्या तो तिचा डिटेल गेम प्लॅन जो आहे, तो आपल्या चॅनलवरती रिलीज केला जाईल आणि मग तुम्हाला समजेल, की आर्या किती बकवास गेम खेळते आणि आत्तापर्यंत तुम्ही जर का निक्कीचा गेम प्लॅन समजून नसेल घेतला, तर प्लीज जा चॅनलवरती ऑलरेडी निक्कीचा गेम प्लॅन जो आहे तो अपलोड झालेला आहे. तर तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.